अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वर पुंडलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम सर्व संतान की अपने अपने माता पिता की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पडित से तूटी जन्म व्याधी न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित न पाह्याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिराशी खरे सागरे तारे तुळा स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीवाका महाराज हा जन्मला मूर्तिलोकी तुझी उपमा नाडळे जलो भवसिंधू श्री बांधिला से तुझेने अनाथा दिनाकारणे तुकया तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी हे श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका तो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे विमान केले प्रयाण पथम तनुमानवी दिव्य रूप गेले नला दिव्य लोकासी देवी ओम नमो जय अद्या वेद प्रतिपाद्या जय जय प्रभुविद्या कल्पा देवा तुझी सकलार्धमती पुणे निवृत्ती दासु
जबाबदारी दौजी आता विनव वागुला श्री श्री चातुर्यार्ध कला कामिनी श्री श्री शारदा विष्णू मोहिनी नमस्कार निम्या जय सद्गुरु जैने तारिलो हा संसार मनोरे ते डोळ्यांजण भेटे ते वेळी दृष्टीचे पाटा पुढे मग वाचा पाहिजे प्रगटे महानदी पुनते अधिकते सरले करुणी घ्यावे तुमते विनवतु असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्यावो विनविते मराठी मी त्याची माता आले ना ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला अभ्यास आहे अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 57 आणि ओव्या 297, 98, 99 आणि 300. म्हणजे आज 300 ओव्या आपल्या पूर्ण होतील. म्हणजे उरल्या त्या 75 ओव्या बाकी राहतील. 75 ओव्या आणि जवळजवळ एक 15 श्लोक असं आपलं चिंतन बाकी राहिले दुसऱ्या अध्यायाचं. तर दुसरा अध्याय आपण वाचू. हे याचा 57 श्लोक आपण वाचू. मी म्हणेल माझ्या मागे आपण म्हणायचं. या सर्वत्र नभिस्नेहस् या सर्वत्र नभिस्नेहस् या सर्वत्र नाभिस्नेहस् तत्प्राप्य शुभाशुभम् तत्प्राप्य शुभाशुभम् तत्प्राप्य शुभाशुभम्. परत पहिल्यापासून पूर्ण एकदमच. या सर्वत्र नभिस्नेहस् तत्प्राप्य शुभाशुभम्. आता त्याच्या पुढचा बघा. नाभिनंदति न द्वेष्टि नाभिनंदति न द्वेष्टि नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे परत एकदा बघा ते. नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता मी परत पूर्ण श्लोक म्हणेल त्याच्या मागे आपण परत म्हणायचं आहे. या सर्वत्र नाभिस्नेहस्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर भगवंत या 97व्या श्लोकामध्ये अर्जुनाला असं म्हणतायत की कोणाची प्रज्ञा स्थिर राहते, बुद्धी कोणाची स्थिर राहते, आणि ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला स्थित प्रज्ञा असं म्हणतात. त्याच्यासाठी आता बघा अर्जुनाने 3 प्रश्न विचारले होते वास्तविक, की तो बोलतो कसा, बसतो कसा आणि चालतो कसा. परंतु आता याचं 3ही शंकेचं निरसन भगवंताने केलं. परंतु आणखीन पुढे पुढे भगवंत आणखी त्याचे वेगवेगळे लक्षणं सांगतात स्थित प्रज्ञांची. आणि हे 72व्या श्लोकापर्यंत आहे. तर या 97व्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतात
की या सर्वत्र नभी स्नेहस, म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये तो आसक्ती विरहित असतो. म्हणजे त्याला असं जरी वाटलं ना की आता मला मदतीची आवश्यकता आहे, तरी तो कोणाकडे मदत मागत नाही, जे होईल ते. बघा, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तो आसक्ती मनामध्ये ठेवत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कशाबाबत, तर भगवंत म्हणतात तत्तत् प्राप्य शुभाशुभ. त्याच्या बाबतीत शुभ घटना घडली काय किंवा अशुभ घटना घडली काय, तो आसक्ती धरत नाही. गेली आशा पाश निवारून, असं तुकाराम महाराज एका ठिकाणी. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारून. ते उदास असतात, कोणाकडनंही अपेक्षा ठेवत नाही. आणि काय, नाभिनन दतीन द्वेष्टी, ते प्रसन्न पण होत नाहीत आणि कोणाचा द्वेषही करत नाही. अमक्यामुळं माझं वाटोळं झालं किंवा अमक्यामुळं मला चांगलं झालं, हे पण सुद्धा ते हा विषय काढत नाही. आपल्या जीवनामध्ये जर का आपण बघितलं तर आपण कोणी आपलं वाईट केलं तर त्याला आपण मरेपर्यंत सोडत नाही. माफ कधीच करत नाही आपण. कसं असतं माहिती आहे का, एरवी बघा ज्ञानोबरायांनी काय झालं, माणसाच्या स्वभावाबद्दल एका ठिकाणी असं म्हटलंय, एरवी मनुष्य जात भजनशील, सर्व प्राणी भजनशील आहेत, सगळ्यांना देव आवडतो. बघा, आहे की नाही, हे खरं आहे की नाही, मला सांगा. सगळ्यांना देव आवडतो, फक्त कसा आवडतो ते वेगवेगळे. पण असं जगामध्ये माणूस नाही की त्याला देव आवडत नाही, किती तो नास्तिक असतो. अहो, चोर सुद्धा चोरी करताना पहिल्यांदा भगवंताचे नारळ फोडतो. हां, मला तर सक्सेस होऊ दे याच्यामध्ये. मग मला सांगा की याच्यात राहिला काय मग. परंतु त्याच्यात आणि स्थितप्रज्ञात किती फरक आहे, एवढा फरक आहे. तो प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा भगवंताचं म्हणजे मदत मागत नाही. बघा, तुकोबारायांचं एवढं म्हणजे वाटोळं झालं संसारात, पण त्यांनी देवाकडे तक्रार केली नाही किंवा मदत मागितली नाही. शिवाजी राजांना समजलं बा असं आहे, तर त्यांनी नजराणा पाठवला. हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर त्यांना ते नजराणा काय वास्तविक पाहता त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. ते त्यांनी घेतलं असतं तर लोकांनी काय नाव नसतं ठेवलं त्यांना. महाराजांनी दिला म्हणजे नाही, न मागता दिला ना, पण त्यांनी ठेवून घ्यायला पाहिजे होतं ना. परिस्थिती अशी होती की हालाकीची होती सगळी. पत्नीला एकच लुगडं होतं, 30 लुगडं धुवायची, 30 लुगडं घालायची. मग अशा परिस्थितीमध्ये जर का महाराजांनी ते त्यांना नजराणा दिला होता, ते त्यांनी ठेवून घ्यायला पाहिजे होता, पण तोही त्यांनी ठेवून घेतला नाही. तर याच्यामध्ये त्यांनी नजराणा पाठवला आणि यांनी अभंग पाठवले त्यांना. ते जे मावळे होते ना, ते म्हणे अहो तुम्ही नाही मागितलं पण महाराजांनी दिलं, तुम्ही घ्या. नाही म्हणे. मग त्यांनी काही 5-6 अभंग पाठवले त्यांच्या. म्हणे हे महाराजांना द्या आणि त्यांना वाचायला द्या. त्यातला एक अभंग असा आहे, आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आम्ही आनंदात व्हायला म्हणजे पाहिजे असतो ना, तर आम्हाला याची काही गरज नाही आहे. तुम्ही नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. एर तुमचे वित्त धन ते मज मूर्ती के समान. हे धन आहे आम्हाला मातीसारखं आहे, तेव्हा आम्हाला या धनाची गरज नाही. तुम्ही नामस्मरण करत राहा, त्याच्यात आम्हाला आनंद आहे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुम्ही बघा, एक शिवाजी राजे होते,
शिवाजी राजे एकमेव राजे होते की त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ, कवड्याची पण माळ आणि तुळशीची माळ. याचा अर्थ ते शाकाहारी होते आणि एकादशी करत होते नंतर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे. आणि शेवटी त्या अभंगात असं तुकोबा म्हणतात की मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. म्हणजे संतांना आसक्ती फक्त नामाची आहे. म्हणजे स्थितप्रज्ञ बघा, जेव्हा जेव्हा भगवंतांनी स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली किंवा ज्ञानोबरायांनी स्थितप्रज्ञांच्या ओव्या सांगितल्या, त्यांच्यासमोर एकच व्यक्तिमत्व आहे, ते हे तुकोबार आहे. वास्तविक तुकाराम महाराजांचा जन्म आणि माऊलीचा जन्म याच्यामध्ये 300-350 वर्षाचा गॅप आहे. नंतर आलेले आहेत ते तुकाराम महाराज. पण त्यांना माहिती आहे की असा महात्मा नाही, असा महात्मा येणार आहे आता पुढे तो भक्तीची परिसीमा गाठेल. भक्ती कशी करावी हे तो जगाला सांगेल. पिटू भक्तीचा डांगोरा, अशा पद्धतीने हे स्थितप्रज्ञांची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञ कसा आहे, आसक्तीसहित राहतो, आसक्ती रहित राहतो आणि शुभाशुभी प्रसंगी तो आनंदित किंवा दुःखी होत नाही. आणि त्याची बुद्धी कायमस्वरूपी काय असते, स्थिर असते. आणि पुढे काही ठिकाणी प्रमाणे असे आहेत तुकोबारायांचे की भक्त ऐसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारण. भक्तांची कुठल्याही प्रकारची आशा नसते, पाश नसतो त्यांच्याजवळ. पुढे स्वतःच्या बाबतीत त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलं आहे, 21 चरणाचा अभंग आहे साहेब. म्हणजे त्यांनी संपूर्ण गाथेमध्ये 4500 अभंग असं म्हणतात. त्याच्यामध्ये एकच अभंग त्यांनी स्वतःसाठी लिहिला स्वतःच्याबद्दल लिहिला. नाही तर आजचे लेखक बघा स्वतःचं जास्त लिहितात आणि दुसऱ्याचं कमी. ते पण त्यांनी काय साधूंनी म्हटलं की तुम्ही कोण आहात म्हणून, तुमच्या आम्हाला ओळख सांगा. त्यावेळेला त्याने स्वतःबद्दल 21 चरणाचा एक अभंग आहे. याती शूद्र वंश केला व्यवसाव आधी तो हा देव कुळ पूज नये बोलो परी पाळिले वचन केल्याचा प्रश्न तुम्ही संत. मी असं ठरवलं होतं की जगाला माझ्याबद्दल काही सांगायचं नाही, पण तुम्ही आता बोललात म्हणून मी थोडा सांगतो तुम्हाला. मग त्यांचं छोटंसं चरित्र त्यांनी सांगितलं त्या अभंगामध्ये. त्याच्यात एक चरण असं आहे की दुष्काळ आटिले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न न करता मी. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, आणि द्रव्य गेल्यावर काय आपोआप मान जातो बघा तुम्ही शेडजी आहात तर तुम्हाला बोलावणार कार्यक्रमाला. मग तुम्ही कार्यक्रमाला आले का तुम्ही काय करणार, तुम्ही दान देणार ना, मोठं म्हणजे काहीतरी देणगी फाडणार, पावती फाडणार. परंतु तुमच्याकडची संपत्ती गेली, तुम्हाला कोण बोलावणार. पैसा आहे तर तुम्हाला मान आहे. आणि महाराज अशा ठिकाणी असं म्हणतात की स्त्री एकी अन्न न करता मेली. स्त्रीसुद्धा मेली अन्न करता दुष्काळामुळे. अशाही परिस्थितीत त्यांनी भगवंताकडे काही मागितलं नाही. म्हणजे किती मोठे असतील ते बघा. नंतर महाराज एके ठिकाणी म्हणतात, न करावा द्वेष भूताचा मस्तर हा तवा विचार जाणो आम्ही भूतांचा मस्तर करणार नाही, द्वेष करणार नाही. त्याच्यानंतर साधनाची सिद्धी मौन करा स्थिर बुद्धी. तुमची जर का तुम्ही मौन धरा आणि तुमची बुद्धी स्थिर करा तर तुम्हाला सर्व साधन भेटणार. जे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं भेटणार, असं महाराज एका ठिकाणी म्हणतात. तर आता ज्ञानोबाराय आपल्या 3 ओव्यात काय म्हणतात ते बघू आपण, मग त्याला पुढचा विचार करू. बघा आता 297 क्रमांकाची ओवी आहे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्र का जैसा
अधोत्तमा प्रकाशा माझी न म्हणे. म्हणजे या ओवीमध्ये ज्ञानोबा आपल्याला उदाहरण देतात चंद्राचं. जो पौर्णिमेचा चंद्र आहे बघा, तो काय करतो, तो सर्वांना प्रकाश देतो. कोण आदम आहे किंवा कोण उत्तम आहे, कोण श्रीमंत आहे किंवा कोण गरीब आहे, असं काही बघत नाही. सगळ्यांना सारखा प्रकाश देतो. तसं जो स्थितप्रज्ञ आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये, दुःखाचा प्रसंग असो किंवा आनंदाचा प्रसंग असतो, तो दोन्ही म्हणजे त्याची बुद्धी स्थिर असल्यामुळे तो समदृष्टीने बघतो. आनंदसुद्धा समदृष्टीने बघतो आणि दुःखसुद्धा. आनंद असताना तो काही माजत नाही, हुरळून जात नाही, किंवा दुःख असताना तो खचत नाही. असं त्या स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. आता ज्ञानोबरायाने आपल्याला परिपूर्ण चंद्रका जायचा, चंद्राची उपमा दिली आहे बघा. पौर्णिमेला चंद्र जो असतो ना पूर्ण असतो, तसं ह्या तो पूर्ण असतो. आनंदामध्ये पण सुद्धा पूर्ण असतो आणि दुःखामध्ये सुद्धा पूर्ण असतो. पुढे बघा 298 क्रमांकाची ओळ. ऐसे अनवच्छिन्न समता भूत मात्रे सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. आता याच्यामध्ये ज्ञानोबाराने एक शब्द म्हणजे घातलेला आहे बघा, अनवच्छिन्न. अनवच्छिन्न हा संस्कृत शब्द आहे. म्हणजे काय माहिती का, अखंडित, कायम, कंटिन्युअस. तर त्याची समता कशी आहे, कायम आहे. बघा आता लग्न समारंभ असला ना, पूर्वीच्या काळी, आता तर वाढतात तसं काय नाही, पण आपण वाढायचो ना, आपल्या नातेवाईकांना आपण चांगलं वाढायचो, जास्त आग्रह करायचो. आणि कोण नातेवाईक नसेल तर त्याला विचाराच नाही. हां, समजा आता जिलेबी वाढली तर त्याला बोलणार पण नाही, घे बाबा जिलेबी. हां, आणि ज्याला खायचं ना त्याला आणखी 4 जिलेबी टाकणार. म्हणजे विषमता. हा जो स्थितप्रज्ञ आहे याची काय आहे, अखंडित समता आहे, कायम. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो समता टिकून ठेवतो. आपलं आता आपल्या भारताचं ब्रीद वाक्य आहे, समता आहे ना, बंधुता. पुढे बघा आता, भूत मात्री सदयता. तो भूताबद्दल दयाळू असतो. त्याचा मुंगीवर सुद्धा पाय पडला ना तरी त्याला हळहळ तयार होतं. अहो त्या मला वाटतं 13व्या अध्यायात का कुठल्या तरी असं त्या अध्यायामध्ये, मला असं सांगता येणार नाही, अहिंसेची व्याख्या केली ज्ञानोबा आहे. तुम्हाला सांगतो, त्या अहिंसेची व्याख्या करताना त्यांनी एवढ्याच अशा म्हणजे त्या ओव्या त्या महात्मा गांधींनी पण ॲप्रिशिएट केल्या. तेव्हा मलाही माहिती नव्हती की अहिंसा अशी असते म्हणून. अहिंसा परमधर्म म्हणतात. हे विशेष आहे ना. बघा म्हणजे आता महात्मा गांधींनी जर का ॲप्रिशिएट केलं तर आता दुसरं काय म्हणायचं सांगा. तो हळुवारपणे चालतो जमिनीवर. आता सांगा, आता पुढचा बरोबर चालायचा. आणि म्हणजे आणि पालटून आई चित्ता कवने वेळी. त्याचं चित्त पालटत नाही साहेब. म्हणजे आज असा वागणार मग उद्या तसा वागणार असं नाही. एक धरला ना चित्तामध्ये स्थिरता, तीच त्याची कायम राहते शेवटच्या क्षणापर्यंत. हां, तुम्हाला आणखीन सांगतो विशेषतः ते अहिंसाबद्दल. त्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, मनात सुद्धा वाईट विचार येणे याला सुद्धा अहिंसा म्हणतात. प्रत्यक्ष कृती लांब राहिली. आता समजा मी असं म्हटलं की XYZ माणसाला मी आता मारणार, मी मारलेलं नाही अजून, ती झाली अहिंसा तुमच्याकडनं, हिंसा झाली. बोला, झालं ते केलं न करणं दुसरं आहे.
म्हणजे मनात त्यांनी असं पटवून दिलं ते हळूवारपणे की कुविचार ही सुद्धा हिंसा आहे. पुढे बघा आता. गोमटे काही पावे. गोमटे म्हणजे काय? चांगलं काय मिळालं तर तरी संतोषे तेने नाभी भवे. चांगलं काय मिळालं तरी त्याला काय आनंद होत नाही. पुढे बघा. जो ओखटेही नागवे विषादासी. म्हणजे वाईट जरी त्याच्याबद्दल काही झालं, काही घटना झाली तरी त्याला काही वाटत नाही. एके ठिकाणी तुकोवर आहे, भगवंताला असं म्हणतात कोकणे साहेब की बरे झाले बाईल मिळाली कर्कर्षा. म्हणजे मला बरं झालं तुम्हाला बायको नाही ना, भांडखोर बायको दिली मला. हा चांगले दिले असते ना तुम्ही घरातच राहिला. म्हणजे बघा, म्हणजे विपरीत परिस्थिती सुद्धा आनंद मानायचा. आपल्याला थोडं काय आपल्याला जेवणामध्ये मीठ जरी कमी पडलं, जेवणामध्ये एखाद्या वेळेला स्त्रीने नाही मीठ घातलं तर आपण लगेच म्हणतो तुला अक्कल नाही का, तुला असं नाही का, मीठ नाही आहे. कारण एखाद्या दिवशी नाही मीठ घेतलं तर काय फरक पडतो. आपण जर तसं नाही म्हणलं तर मग म्हणजे कुठपर्यंत असेल का? नाही हा चालतंय ना, याला घाला असं. म्हणजे प्रतिकार नाही केला तर प्रतिकार केला पाहिजे. अच्छा. अहो एकदा काय झालं माहिती का, माझ्या मावशीने म्हणजे कालचा जो भात होता तो भात गरम करून आपण का सकाळी खाल्लो, फोडणी देऊन. आणि तो मला दिला तर मी खाल्लं तर मला पहिल्याच घासामध्ये तो आंबलेला होता. मी म्हटलं काय का मावशी तू काय आंबलेला भात येते. अरे बाबाने तर आताच खाल्लं म्हणे. मी काय त्याने नाही ते काहीच बोलले नाही. आणि तू लगेच हे घासून लगेच बोलतो आंबलेला आहे म्हणून. मी काय खाल्ला नाही भात, त्यांना आंबलेलाच होता. मी बाबांना म्हटलं, आमच्या आजोबा होते, म्हटलं का हो बाबा तुम्ही ते आंबला नव्हता का. म्हणजे आंबला होता म्हणे. पण माझं असं हे आहे की अन्नाला नाव ठेवायचं नाही आणि जे दिलं ते तेवढं संपूर्ण संपवायचं. ते तिखट असो, आंबट असो, तुरट असो. म्हटलं एवढं आपल्याच्याने जमणार नाही. पुढची ओवी बघा. ऐसा हरिक शोक रहितो जो आत्मबोध भरितो. तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. पाटील साहेब 57 क्रमांकाचा श्लोक आहे, त्याच्यातले 300 क्रमांकाचे आणि दुसराच अध्याय. बघा आता हे भेटले साहेब. हां बघा इथे परत एकदा वाचून दाखवतो. ऐसा हरिक शोक रहितू. हरिक म्हणजे आनंद आणि शोक म्हणजे दुःख. अशा प्रकारे तो आनंद आणि दुःख जो आत्मबोध भरितू, जो आत्मबोधाने भरलेला असतं त्याचा अंतःकरण. आणि तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा, त्याची प्रज्ञा स्थिर आहे असं जाणायला पाहिजे. जो आनंदामध्ये मोठा म्हणजे उत्साह दाखवत नाही, म्हणजे हुरळून जात नाही आनंदामध्ये, आणि दुःखामध्ये खचून जात नाही, अशा माणसाला काय म्हणायचं आहे, स्थित प्रज्ञा असं म्हणायचं आहे, असं ज्ञानोबा आहे असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण पुढं चिंतन केलेलं आहे. आणि मग उद्या आपण 58चं चिंतन करू. म्हणजे आता पाटील साहेब 300 ओव्या आपण म्हटल्या, आता 75 ओव्या राहिलेल्या आहेत. म्हणजे 375 हां, तर 300 झाल्या आणि आधीचे 275 झालेले आहेत. तर अशा पद्धतीने थोडं आपलं मध्ये खाडे पण होतात आपले. 575 उभे झालेले आहेत. हां नाही पण मध्ये आपले खाडे पण होतात. पण चाललंय आपलं तसं. काही वेळेला श्रोता नसला की मजा पण येते. नाही सुचार पाहिजे. हां बरं चाललंय आपला उपक्रम चालू आहे. हे नको काय
खंड नको खंड चालेल, नको. थोडं का होईना आपण थोडं नाही कमी कमी 1-2 जण असले तरी तुम्हाला सांगायला उत्साह वाटेल. हा, बरोबर, तेवढी बरोबर. नसेल तर मग काय बरोबर, कोणाला बरोबर. सांगणार असं होतं. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत चिंतन केलेलं आहे. बघा, स्थित प्रज्ञाची लक्षणामध्ये आपल्याला आपण 10% जरी आपल्या जीवनात उतरवली तरी आपलं जीवन यशस्वी होईल. बघा, फक्त 10%. आपल्याला 100% होणार नाही आपल्या जीवन, पण आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. मी तुम्हाला मागाशी म्हटलं की ज्ञानोबारायांनी बघा अहो ह्या जगामध्ये जे भरपूर म्हणजे संत झाले, सगळ्या समाजामध्ये संत झाले, परंतु ह्या दोघा संतांनी एवढं कार्य करून ठेवलं, जगासाठी केलं त्याने असं नाही आहे की महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी, सगळ्यांसाठी केलं. पुंडलिकावर देवारे मगाशी सांगितलं होतं तुम्ही ते अन्नाचं उदाहरण. हां. तर आम्ही परिक्रमेत असताना एका आश्रमामध्ये गेलो होतो. रात्रीचा आश्रम मुक्काम होता आमचा. त्या रात्र म्हणजे आता चांगला आश्रम होता तो म्हणून आम्ही मुद्दाम